विदर्भामध्ये सध्या ढगाळ वातावरण असून अनेक भागामध्ये सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहे आणि अद्यापही सध्या पेरणी लांबीवर गेलेली आहे. नमस्कार मित्रांनो, विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दिवसांदिवस चिंताजनक स्थिती सध्या शेतकऱ्यांसमोर वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न निर्माण होत आहेत, की यावर्षी कधी आम्ही पेरणी करूया आणि कधी या पावसाचं आगमन आमच्या भागामध्ये होऊन आम्हाला पोषक वातावरण, पेरणी योग्य वातावरण मिळेल, असं सध्या शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्न निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये हवामान कसं असणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं हवामान केंद्राकडून काय अपडेट्स आलेले आहेत आणि वेगवेगळे मॉडेल आपल्याला राज्यामध्ये, विदर्भामध्ये पाऊस कसं दाखवत आहे, या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओजमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितपणे आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जे काही हवामान अपडेट्स आहे विदर्भासंदर्भात, तर निश्चितपणे हे तुम्हाला वेळेवेळेवर पाहायला भेटेल. मॉन्सून संदर्भातली स्थिती तुम्हाला दाखवली तर मॉन्सून हा सध्या 8 तारखेपासून 18 तारखेच्या मधात महाराष्ट्रामध्ये अडकलेला आहे. ही अतिशय चिंताजनक स्थिती सध्या शेतकऱ्यांसमोर आहे, नागरिकांसमोर आहे. उष्णतेची लाट कायम आहे महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भसह संपूर्ण भागामध्ये. तर यामुळे अतिशय चिंतामय वातावरण सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हे मॉन्सूनचा प्रभाव सध्या राज्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज बघितली तर राज्यामध्ये आणि आपल्या विदर्भामध्ये सध्याच्या काळामध्ये पूर्वी भागातच आपल्याला तुरळक ठिकाणी दुपारनंतर ढगाळलेलं वातावरण, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे. मागच्या 24 तासांमध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी नागपूर असो, भंडारा असो, गोंदिया असो, वर्धा असो, या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे. पण हा पाऊस जो काही होत आहे, हा पाऊस पोषक वातावरण, पेरणी योग्य वातावरण तयार नाही करत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. 11 तारखेपासून 17 तारखेचा मधातला संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भाचा आपण जर डेटा बघितला तर साधारणपणे इथे पाऊस सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाहायला भेटलेला आहे. यामध्ये विदर्भामध्ये 74% कमी पाऊस झालेला आहे. आपण पाहू शकता अशी परिस्थिती इथे विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. यामध्ये आपण विदर्भामध्ये साधारणपणे 47.5 इतका पाऊस झालेला आहे, जो की साधारणपणे खूप जास्त कमी आहे आणि अतिशय चिंताजनक बातमी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सध्या इथे दिसत आहे आपल्याला. मित्रांनो, आता येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे नेमकं आणि यावर काय अपडेट आहे, या संदर्भात जर मी तुम्हाला अपडेट दिला तर सध्या इथे पाहू शकता 18 तारखेपासून 25 तारखेच्या मधात विदर्भामध्ये पाऊस कमीच राहणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे 25 तारखेच्या आधी तर विदर्भामध्ये पाऊस वाढणार नाही आहे. तर जे काही भागामध्ये सध्या शेतकरी त्याचं पेरणीचं नियोजन करत आहे, तर त्याला सध्या तरी 25 तारखेनंतरच आपण जर पाऊस चांगला झाला तरच 25 तारखेनंतर तुम्ही पेरणी करू शकता. अद्यापही प्राथमिक अंदाज आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अंदाजा दिला आहे की 25 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये, विदर्भासह संपूर्ण भागामध्येच पेरणी योग्य वातावरण तयार होणार नाही आहे. सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस पडणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कमीच पावसाचा परिणाम इथे आपल्याला दिसणार आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा. त्यानंतर जर आपण 25 तारखेपासून 2 जुलैच्या मधातली स्थिती बघितली तर साधारणपणे विदर्भामध्ये चांगला पाऊस होऊ शकते या कालावधीमध्ये आणि या भागामध्ये सध्या 25 तारखेनंतर 2 जुलैच्या मधात आपण पेरणी करू शकता असं वातावरण सध्या निर्माण होऊ शकते. यामध्ये कोकण किनारपट्टी आणि त्याच्या आसपास मुसळधार पावसाचा शंका व्यक्त केली आहे हवामान केंद्राकडून.
त्यानंतर जर आपण सरासरीचा तुलनेत तुम्हाला सांगितला तर विदर्भात कमी पाऊस होणार आहे. साधारणपणे पाऊस कमी होणं म्हणजे मागच्या वर्षी जितकं पाऊस या कालावधीमध्ये पडलेला होता, त्या पावसापैकी हा पावसाचा क्वांटिटी आणि पावसाचा जे परिणाम आहे, ते कमी होत राहणार आहे. यावर्षी पाऊस पडणार आहे. पाऊस असं नाही आहे की पडणार नाही आहे. पाऊस पडणार आहे, पण पावसाचा प्रभाव जितका पाऊस मागच्या वर्षी पडलेला होता, त्या पावसापेक्षा कमी पाऊस यावर्षी आपल्याला पाहायला भेटू शकते. तापमान संदर्भातलं जर मी तुम्हाला अपडेट सांगितला, या संपूर्ण भागामध्ये आपल्या विदर्भामध्ये तापमान कसे असणार आहेत या कालावधीमध्ये, तर आता उष्णतेची लाट विदर्भामध्ये पाहायला भेटत आहे. अनेक भागामध्ये उष्णतेची लाट आहे सध्या. आणि साधारणपणे जर आपण तापमान सरासरीचा तुलनेत बघितलं तर अधिकच सर्वच भागामध्ये विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे. 2 जुलैपर्यंत काही तापमानात घट नाही दिसणार आहे, असं मॉडेल आपल्याला दाखवत आहे. साधारणपणे संपूर्ण विदर्भामध्ये काही काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम पाहायला भेटणार आहे, असं आपल्याला सरासरीच्या तुलनेमध्ये पाहायला भेटत आहे. म्हणजे जितकं तापमान प्रत्येक वर्षी आपल्याला जून महिन्याचा अखेरच्या आठवड्यामध्ये आणि जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला भेटतो, त्यापैकी यावर्षी 1 किंवा 2 डिग्री जास्तच तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते. मित्रांनो, जर आपण पावसाचा अपडेट तुम्हाला सांगितला तर आज 19 जून आहे. आज दिवसभरामध्ये नेमकं काय असणार आहे पावसासंदर्भातला अपडेट, तर आपण आपल्या विदर्भामध्ये जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये काय नेमकं पावसाचं वातावरण दिसत आहे, तर आज पाऊस जास्त काही विदर्भामध्ये दिसत नाही आहे. होऊ शकते पूर्वी विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटो, अशी सध्या तरी शक्यता दिसत आहे आज दिवसभरामध्ये. तसंच आपण जर 20 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला तर 20 तारखेलाही काही जास्त प्रभाव पावसाचा विदर्भामध्ये असणार नाही आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता 20 तारखेलाही विदर्भामध्ये पाऊस नाही असणार आहे. त्यानंतर 21 तारखेलाही विदर्भामध्ये जास्त पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, तर किंचित स्थानिक वातावरण, अ, अ, हलके ढगाळलेलं वातावरण आणि त्यानंतर हलका पाऊस काही भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊ शकते 21 तारखेला. त्यानंतर जर आपण 22 तारखेकडे वळलं तर 22 तारखेला नागपूरच्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलके पावसाचे ढग तयार होऊन 1-2 ठिकाणी पाऊस होऊ शकते. काही वेळासाठी जोरदार पाऊस स्थानिक वातावरणावर अवलंबून होऊ शकते. त्यानंतर 22 तारखेचा रोजी आपण जर समोर बघितलं तर 22 तारखेच्या आसपास विदर्भामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे, असं आपल्याला इथे दिसत आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही, काही काही ठिकाणी अकोल्यापासून तर बुलढाणा आणि इकडे जर आपण बघितलं तर या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, अर्जुनी, मोनगाव, तसंच इकडे चंद्रपूर, गोंदिया या भागात तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे 22 तारखे रोजी. पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही भागामध्ये पडू शकते. 22 तारखेला अकोल्यामध्येही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. 23 तारखेचा रोजी आपण जर बघितलं इथे, तर इथे सुद्धा 23 तारखेला अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. सर्वत्र नाही, पण काही काही भागांमध्ये हा पाऊस पडू शकते. तुरळक ठिकाणी नागपूरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. अजूनही मोहनगाव आणि चंद्रपूरच्या भागातही, गोंदियामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात 23 तारखेच्या रोजी. सर्वत्र नाही असणार आहे मित्रांनो हा पाऊस, काही काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. नागपूर, गोंदिया आणि इथे अंजुनी मोहनगावमध्येही आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. पावसाचा जोर हळूहळू 24 तारखेपासून वाढण्याची शक्यता सध्या मॉडेल प्राथमिक अंदाजामध्ये देत आहे. यामध्ये नागपूर, गोंदिया आणि अंजुनी मोहनगावमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला मॉडेल दाखवत आहे. अनेक भागामध्ये या भागात 24 तारखेच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. सध्याच्या या प्राथमिक अंदाजामध्ये असं सध्या दिसत आहे आपल्याला. इकडे तुम्ही पाहू शकता चंद्रपूरच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 24 तारखेपासून आपल्याला पाहायला भेटू शकते. यामध्ये बदल घडत असतात आणि वेगवेगळे मॉडेल्स वेगवेगळे अंदाजे देत असतात, तर निश्चितपणे आपण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये अपडेट्स देण्याचा याबद्दलचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.
निश्चितपणे आपण पावसासंदर्भातला अपडेट तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद.